शिक्षक उमेदवारांची आता शिक्षक स्वयंसेवक पदी नियुक्त होणार आहे. मित्र, याविषयी आपल्याला सविस्तर जाणून घ्यायचं आहे. नमस्कार, तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की जिल्हा परिषद शाळांमध्ये फार मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत आणि त्या रिक्त जागा असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं अध्यापनाच्या दृष्टिकोनातून फार मोठं नुकसान होत आहे आणि हे नुकसान भरून काढण्यासाठी काही जिल्हा परिषदांनी निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयाचं जे परिपत्रक आहे ते परिपत्रक 14/7/2026 आहे. 14 जुलै 2026 आणि हे कोणत्या जिल्हा परिषदनं हा ठराव घेतलेला आहे तो ठराव आपल्याला सविस्तर बघायचा आहे. आणि या ठरावामध्ये त्यांनी काय नमूद केलेलं आहे आणि ही जी शिक्षक स्वयंसेवक म्हणून नियुक्ती होणार आहे ही किती कालावधीसाठी होणार आहे, याचा कालावधी काय राहणार आहे हे सुद्धा आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. कारण सध्या तुम्ही बघितलं तर आपले हजारो शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी हे नियुक्तीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत आणि पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड करण्याचं जे काम आहे ते सध्या प्रगतीपथावर आहे. परंतु जाहिराती अपलोड करत असताना तिकडे रिक्त पद आहेत आणि रिक्त पद असल्यामुळे शिक्षकांचे रिक्त पद असल्यामुळे ग्रामीण भागामध्ये शिकवण्यासाठी शिक्षकांची कमतरता आहे आणि ही कमतरता भरून काढण्यासाठी ही एक जिल्हा परिषद आहे, ती जिल्हा परिषद आहे गोंदिया जिल्हा परिषद. या गोंदिया जिल्हा परिषद मध्ये शैक्षणिक सत्र 2026-27 मध्ये शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून गोंदिया जिल्हा परिषदने विशेष निधीतून स्वयंसेवक घेण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे. जिल्हा परिषद गोंदिया, या जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत ज्या काही शाळा चालवल्या जातात त्या शाळांमध्ये शिक्षकांचे जे काही पद आहेत ते फार मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत आणि या रिक्त पदांमुळे जे काही विद्यार्थ्यांचं नुकसान होते ते नुकसान भरून काढण्यासाठी त्यांनी 14 जुलै 2026 ला एक निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय असा आहे की विशेष निधीमधून शिक्षक स्वयंसेवक नियुक्त करायचे आणि याचा कालावधी सुद्धा त्यांनी सांगितलेला आहे. तर गोंदिया जिल्ह्यातील उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी, जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये स्वयंसेवक म्हणून काम करण्याची त्यांना एक संधी चालून आलेली आहे. आणि ही संधी काय आहे तर ती संधी आपल्याला आज सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथं मित्र या आपल्या याच्यावर एक स्क्रीन शेअर करतो आणि या स्क्रीनच्या माध्यमातून आपल्याला सविस्तर जाणून घ्यायचं आहे. शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद गोंदिया त्यांचं जे स्वयंसेवक म्हणजे शिक्षक उमेदवारांची स्वयंसेवक पदी जे नियुक्ती होणार आहे त्या पत्राचा क्रमांक आहे 1290/2026 आणि याचा दिनांक आहे मित्र 14/7/2026 हे परिपत्रक आहे. आणि या परिपत्रकामध्ये यांनी सविस्तर काय नमूद केलेलं आहे त्याविषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्यासाठी त्यांनी संपर्क माहिती व प्रती या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. जिल्हा परिषद प्रशासकीय इमारत, पतगंगा मैदान, फुलसूर रोड, दुसरा माळा, खोली क्रमांक 206, जिल्हा गोंदिया. त्यांचा दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे, त्यानंतर त्यांचा मेल सुद्धा इथं त्यांनी दिलेला आहे. आणि हे जे परिपत्रक आहे हे गट शिक्षणाधिकारी, तालुक्याचे जे गट शिक्षणाधिकारी असतात त्यांच्या नावाने त्यांनी हे परिपत्रक काढलेलं आहे. प्रति गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व म्हणजे गोंदिया जिल्ह्यामध्ये जेवढ्या पंचायत समिती आहेत त्या सर्व पंचायत समितीसाठी हे परिपत्रक लागू झालेलं आहे. पुढे त्यांनी याच्याविषयी आणखी काही सविस्तर माहिती दिलेली आहे ते सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्यांचा विषय आहे शैक्षणिक कार्यासाठी जिल्हा निधीतून स्वयंसेवक नियुक्त करण्याबाबत. जे काही जिल्हा निधी आहे त्या जिल्हा निधी मधून
तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्वयंसेवक त्यांना नियुक्त करायचे आहेत. त्यासाठी त्यांनी दिलेल्या दिनांक 29/6/2026च्या शिक्षण समिती सभेतील ठराव क्रमांक 8/2 या ठरावानुसार हे पत्र काढलेलं आहे. आता पुढे आपल्याला बघायची आहे या आदेशाची जी काही पार्श्वभूमी आहे ती काय आहे ते आपल्याला आता सविस्तर जाणून घ्यायचं आहे. याची पार्श्वभूमी सुरुवातीला आपण लक्षात घ्यायचं आहे. उपरोक्त संदर्भीय विषयान्वये शैक्षणिक सत्र 2026-27 मध्ये जिल्हा परिषदच्या बऱ्याच शाळेत शिक्षकांचे पद रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून जिल्हा निधीतून त्यांनी तिथं निधीचा आकडा सुद्धा दिलेला आहे. ती निधी त्यांना मंजूर करण्यात आलेली आहे. आता त्यांनी काय मान्यता दिलेली आहे त्याविषयी सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्या अनुषंगाने जिल्हा निधीतून शैक्षणिक कार्यासाठी 500 स्वयंसेवक घेण्याची मान्यता संदर्भीय सभेत मिळालेली आहे. यापैकी सध्या स्थितीत 442 स्वयंसेवकांची तात्पुरती नियुक्त करण्याची परवानगी खालील तक्त्यानुसार देण्यात येत आहे. म्हणजे गोंदिया जिल्हा परिषदच्या अंतर्गत ज्या काही झेडपीच्या शाळा आहेत त्या झेडपीच्या शाळांमध्ये शिक्षकांचे भरपूर रिक्त पद आहेत. फार मोठ्या प्रमाणावर रिक्त पद आहेत. शैक्षणिक सत्र 2026 ते 2027 काही शाळेवर तर शिकवण्यासाठी शिक्षकच नाही मित्र, विद्यार्थी आहेत पण शिकवण्यासाठी शिक्षक नाहीत. आणि पवित्र पोर्टलवर सध्या जाहिराती अपलोड करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे पवित्र पोर्टल मार्फत शिक्षकांची नियुक्ती होण्यासाठी वेळ लागणार आहे. मग या वेळेमध्ये इथं शिक्षक नाहीत अध्यापन करण्यासाठी, तिथं विद्यार्थ्यांचं फार मोठं शैक्षणिक नुकसान होत आहे. आणि हे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी ही जी गोंदिया जिल्हा परिषद आहे यांनी एक बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये ठराव घेतलेला आहे की या विद्यार्थ्यांचं फार मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे आपण या शिक्षक उमेदवारामधून 500 स्वयंसेवक नियुक्त करूया. आणि तशी त्यांनी ते मंजुरात सुद्धा दिलेली आहे. आणि त्यासाठी जिल्हा निधी जी असते त्या जिल्हा निधीमधून तरतूद सुद्धा त्यांनी केलेली आहे. आता हे जे शिक्षकपदी शिक्षक स्वयंसेवक म्हणून नियुक्त केल्या जातील त्याचा कालावधी सुद्धा त्यांनी नमूद केलेला आहे की त्यांची नियुक्ती तुम्ही किती कालावधीसाठी, तो कालावधी संपल्यानंतर त्यांची सेवा समाप्त होणार आहे. त्यासाठी त्यानंतर त्या जागेवर पवित्र पोर्टल मार्फत कायमस्वरूपी शिक्षक उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. पण आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्यासाठी ही एक महत्वाची बातमी आहे. एक त्यांना त्या गोंदिया जिल्हा परिषद मध्ये रिक्त पदांची संख्या किती फार मोठ्या प्रमाणावर आहे त्याची सुद्धा त्यांना कल्पना येणार आहे. आता सोबत त्यांनी याचा कालावधी सुद्धा नमूद केलेला आहे. सोबत स्वयंसेवक नियुक्तीबाबतची नियमावली जोडण्यात आलेली आहे. सदर स्वयंसेवकांचा कालावधी जुलै 2026 ते सप्टेंबर 2026 या 3 महिन्यासाठी राहणार आहे. मित्रो हे 14 तारखेचं लेटेस्ट आलेलं परिपत्रक आहे. ज्या परिपत्रकामध्ये गोंदिया जिल्हा परिषदनं ठराव घेतलेला आहे की जोपर्यंत कायमस्वरूपी शिक्षकांची नियुक्ती पवित्र पोर्टल मार्फत होत नाही तोपर्यंत ग्रामीण भागातील जे काही विद्यार्थी आहेत त्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून 3 महिन्याच्या कालावधीसाठी शिक्षक स्वयंसेवक म्हणून नियुक्त केल्या जाणार आहेत. आणि त्यांचं जे वेतन आहे ते वेतन जी काही जिल्हा निधीचा जो काही फंड असते त्या फंड मधून ते वेतन दिल्या जाणार आहे. असं हे सविस्तर परिपत्रक त्यांनी काढलेलं आहे. पुढे त्यांनी स्वयंसेवक नियुक्तीचा तक्ता दिलेला आहे. म्हणजे कोणत्या पंचायत समितीमध्ये गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत ज्या काही पंचायत समिती आहेत त्या पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांना त्यांनी हे पत्र लिहिलेलं आहे. म्हणजे ज्याला ब्लॉक एज्युकेशन आपण त्यांना हे पत्र त्यांनी दिलेलं आहे. आणि प्रत्येक पंचायत समितीमध्ये किती स्वयंसेवक नियुक्त करायचे आहेत
कारण गोंदिया जिल्हा परिषद मध्ये एकूण स्वयंसेवक जे नियुक्त होणार आहेत त्यांची जी संख्या आहे ती संख्या 442 दिलेली आहे त्यांनी. हे इथं महत्वाचं आहे. आणि खाली या तक्त्यामध्ये त्यांनी ब्लॉक वाईज म्हणजे तालुका वाईज किती नियुक्त होणार आहेत ते सुद्धा सविस्तर दिलेलं आहे. आणि त्याचे अधिकार त्यांनी संबंधित पंचायत समितीचे जे काही ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर आहेत त्यांना दिलेले आहे. हे इथं विशेष आहे मित्र. तर आमगाव 51 स्वयंसेवक त्यांना नियुक्त करायचे आहेत. ज्या काही शिक्षक पदांच्या जागा रिक्त आहेत त्या जागा जोपर्यंत कायमस्वरूपी भरल्या जात नाहीत तोपर्यंत आमगाव पंचायत समितीमध्ये शिक्षकांची नियुक्ती स्वयंसेवक पद म्हणजे शिक्षक स्वयंसेवक पदी नियुक्ती होणार आहे. शिक्षक उमेदवारांची शिक्षक स्वयंसेवक पदी जे नियुक्ती होणार आहे त्याची संख्या इथं आमगाव पंचायत समितीमध्ये 51 दिलेली आहे. अर्जुनी मोरेगाव आहे 44 दिलेली आहे. त्याच्यानंतर देवरीमध्ये 40 स्वयंसेवक नियुक्त होणार आहेत. गोंदियामध्ये 91 होणार आहेत. गोरेगाव 47. त्यानंतर पुढचं आहे ते अर्जुनी 49, सालेकसा 44, तिरोडा 68 आणि काही लॅबचे टेक्निशियन्स आहेत ते 8 आहेत. आणि एकूण 442 स्वयंसेवक शिक्षकपदी नियुक्त होणार आहेत. त्यांनी ते एकमेव कारण दिलेलं आहे की जोपर्यंत कायमस्वरूपी शिक्षकांची भरती पवित्र पोर्टल मार्फत होत नाही तोपर्यंत 3 महिन्याच्या कालावधीसाठी म्हणजे याचा अर्थ एक लक्षात घ्या त्यांनी 3 महिन्याचा कालावधी दिलेला आहे. म्हणजे 3 महिन्याच्या कालावधीमध्ये पवित्र पोर्टल मार्फत तिथे आता शिक्षक उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. म्हणजे ही जी प्रोसेस आहे आता जाहिराती अपलोड केल्यानंतरची ही जवळपास 2 ते 2.5 महिने घेतेच. त्यानंतर तिथं कायमस्वरूपी शिक्षक मिळणार आहेत. मग हे जे शिक्षण स्वयंसेवक आहे यांचा कालावधी समाप्त होणार आहे आणि कायमस्वरूपी शिक्षकांची तिथं नियुक्ती होणार आहे. अशा प्रकारचं हे जे परिपत्रक काढलेलं आहे हे काढलेलं आहे जिल्हा परिषद गोंदिया यांचे जे सीओ असतात चीफ ऑफिसर आहेत त्यांनी काढलेलं हे परिपत्रक आहे. आणि खाली त्यांनी सहपत्र व स्वाक्षरी सहपत्र स्वयंसेवक नियुक्त करावयाच्या शाळांची यादी सुद्धा दिलेली आहे. ती यादी मी आता वाचत नाही कारण ती एवढी यादी वाचण्यासाठी म्हणजे व्हिडिओची आपली लांबी फार मोठी होणार आहे. त्यानंतर स्वयंसेवक नियुक्तीची नियमावली सुद्धा दिलेली आहे. म्हणजे हे जे तुम्हाला शिक्षकपदी शिक्षक स्वयंसेवक नियुक्त करायचे आहेत त्याची नियमावली जिल्हा परिषदनी गोंदिया जिल्हा परिषदनी तयार केलेली आहे. आणि ती नियमावली या परिपत्रकासोबत पंचायत समितीच्या प्रत्येक पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेली आहे. आणि त्या नियमावलीचा अभ्यास करूनच त्यांना शिक्षकपदी शिक्षक स्वयंसेवक नियुक्त करायचे आहेत. ही एक या म्हणजे शिक्षक उमेदवारांसाठी एक ब्रेकिंग न्यूज आहे. ती आपण तुमच्यापर्यंत ते जे परिपत्रक आहे त्या परिपत्रकामध्ये काय मजकूर आहे तो जसाच्या तसाच तुमच्यापर्यंत आपण सादर केलेला आहे. हे परिपत्रक जिल्हा परिषद गोंदियाचं आहे. परिपत्रकाचा दिनांक पुनश्च एकदा मी तुम्हाला सांगतो मित्र इथं मी तो दिनांक सुद्धा नमूद केलेला आहे. हे परिपत्रक कोणत्या तारखेचा आहे त्याविषयी सुद्धा आपल्याला अजून एकदा जाणून घ्यायचं आहे. परिपत्रकाची जी तारीख आहे ती तारीख इथं त्यांनी दिलेली आहे. ही तारीख आहे दिनांक 14/7/2026 हे परिपत्रक आहे. तर ही एक न्यूज होती आपल्या शिक्षक उमेदवारांसाठी ब्रेकिंग न्यूज आहे. जे काही गोंदिया जिल्ह्यामध्ये शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी या संधीचा फायदा घ्यावा. पण हे लक्षात घ्या ही जी नियुक्ती आहे ही पूर्णपणे अस्थायी स्वरूपाची आहे. या नियुक्तीचा कालावधी 3 महिन्याचा हा कालावधी राहणार आहे. त्यानंतर प्रत्येक तालुक्यामध्ये किती स्वयंसेवक नियुक्त होणार आहेत त्याचा सुद्धा आपण खाली एक टेबल दिलेला आहे. त्या टेबल मध्ये आपण ते जाणून घेतलेला आहे. हा टेबल आहे तो
पुनश्च एकदा मी हा टेबल या स्क्रीनवर शेअर करतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कोणत्या ब्लॉकमध्ये किती शिक्षक स्वयंसेवक नियुक्त होणार आहेत. तर ठीक आहे मित्र, मला हा व्हिडिओ आवडला असेल याला लाईक करा, याला भरपूर आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्यापर्यंत शेअर करा, म्हणजेच एक 3 महिन्यासाठी त्यांना एक तात्पुरती नियुक्ती मिळेल आणि एक थोडाफार प्रमाणात का होईना एक आर्थिक फायदा त्यांना होऊ शकतो. तर आजच्या या चर्चेला इथं मी पूर्णविराम देतो. पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद.